खुशी महोत्सव आला रे आला, मनात आनंद भरला भरला, तर आपल्या तिच्यावर मार्च या रे या, पटेल ज्वेलर्स समधे खुशी घेऊन जारी. नवी मुंबईच्या सानपाडा येथील पाम बीच रोडवर 3 मार्च रोजी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील जखमी 17 वर्षीय हरमन कौर हिची देखील प्राणज्योत अखेर मालवली. गेल्या 16 दिवसांपासून नेरूळ येथील डॉक्टर DY पाटील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या हरमनने शुक्रवारी प्राण सोडले. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त केली जाते. या अपघातात यापूर्वीच दुचाकी चालक प्रशांत विजय जमदाडे 23 राहणार कोपरखिरणे यांचा जागीच अंत झाला होता, तर उपचारादरम्यान ती शुद्धीवर आलीच नाही. पोलीस तिचा जबाबही नोंदवू शकले नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील बळींची संख्या आता 2 झाली आहे. 3 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास पाम बीच रोडवर सारसोळे जंक्शन आणि मोराज सर्कल दरम्यान हा अपघात घडला होता. प्रशांत आणि हरमन दुचाकीवरून कोपरखिरणेकडे जात असताना त्यांची दुचाकी घसरली. दुचाकी पडल्यानंतर काही क्षणातच मागून येणाऱ्या स्कोडा आणि मारुती ब्रेझा या 2 कारने त्यांना जोरदार धडक दिली. या गंभीर घटनेनंतरही दोन्ही कार चालकांनी थांबून मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास करताना सानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही वाहनांचा शोध लावला. त्यानंतर आरोपी चालक सागर सांडा 23 राहणार घणसोली आणि कृष्णा रावरिया 20 राहणार घणसोली यांची ओळख पटवण्यात आली. या प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी होत असून सानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल मुंडे यांनी तपास सुरू असल्याची माहिती दिली. लवकरच आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.